बघा 8th सायन्स 8वी विज्ञान थर्ड चॅप्टर मध्ये तिसरं प्रकरण चालू आहे फोर्स अँड प्रेशर. फोर्स म्हणजे बल अँड प्रेशर म्हणजे दाब. आता आपला पार्ट 5 म्हणजे 5वा व्हिडिओ चालू आहे. तर आजपर्यंत आपण काय काय पाहिलं ते पाहूया. आता बघा सी हिअर सी इन तुमच्या पुस्तकामध्ये पहा सी इन युअर बुक दिस मॅन इज पुशिंग द कार. म्हणजे हा माणूस ह्या कारला ढकलत आहे. द बॉय इज पुलिंग द डॉग. म्हणजे हा मुलगा या कुत्र्याला काय ओढत आहे. द बॉय इज किकिंग द बॉल. हा मुलगा त्या बॉलला काय म्हणा किक मारला पाहिजे. आता बघा या दोघांमध्ये हा माणूस ह्या कारला ढकलतोय म्हणजे काय करतो त्याला फोर्स लावते म्हणजे बल लावते. द मॅन इज पुशिंग द कार मीन्स the man is acting a force on this car and the car goes on the forward. The boy is pulling the dog and the boy is dragging to the boy. म्हणजे हा मुलगा काय होतो डॉगला काय करतो ओढतोय आणि कुत्रा स्वतःकडे ओढला जातोय. द बॉय इज किकिंग द बॉल आणि हा मुलगा त्या बॉलला काय करतो असं किक मारतो आणि तो बॉल बाहेर पुढे जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे कशामध्ये फोर्सचा. द फोर्स इज सीन टू ऍक्ट थ्रू द डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे ह्याला काय म्हणतात संपर्क बल म्हणायचं. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे संपर्क बल. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे ह्याला काय म्हणायचं संपर्क बल म्हणतात. संपर्क बल म्हणजे जेव्हा दोन वस्तूमध्ये बल दिसतं त्या दोन वस्तूमध्ये काय होतं बल दिसतं आणि त्या दोन वस्तू डायरेक्ट संपर्कात असतात प्रत्यक्ष संपर्कात असतात त्याला म्हणायचं संपर्क बल. द फोर्स इज सीन टू ऍक्ट थ्रू द डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट अँड दिस फोर्स इज कॉल्ड कॉन्टॅक्ट फोर्स. ह्याच्यामध्ये काय होतं हा माणूस ह्या कारला ढकलतोय म्हणजे हे बल दिसतं लावलेलं म्हणून ह्याला संपर्क बल म्हणायचं. आता हा मुलगा काय होतो कुत्र्याला ओढतो म्हणजे त्याच्यामध्ये काय ओढण्याची क्रिया ही काय बल लावण्याची क्रिया दिसते म्हणजे म्हणायचं संपर्क बल. आता इथे सी हिअर दिस इज द मॅग्नेट अँड दिस इज द आयर्न नेल. हा काय मॅग्नेट म्हणजे हा लोहचुंबक आहे आणि हा काय खिळे आहे. द आयर्न नेल अट्रॅक्टेड टू द मॅग्नेट म्हणजे हे खिळे ह्या लोहचुंबकाकडे आकर्षित होतात. बट देर इज नो सीन द फोर्स. ह्याच्यामध्ये बल दिसत नाही. and this is called non contact force. ह्यालाच काय म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजेच ह्याला म्हणतो आपण असंपर्क बल. म्हणजे लोखंडाच्या वखिळे ह्या लोहचुंबकाकडे आकर्षित जातात पण त्याच्यामध्ये डायरेक्ट संपर्क नसतो. द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट देर इज अ फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इवन इफ देर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन टू ऑब्जेक्ट. म्हणजे ह्या दोन वस्तूंमध्ये बल लावलेले आहेत पण त्यांच्यामध्ये डायरेक्ट संपर्क नाही. आता या नारळाच्या झाडापासून हा नारळ खाली पडतो. कशामुळे पडतो रे या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे हा नारळ खाली पृथ्वीकडे येतो. म्हणजे ह्याच्या आता ह्या नारळाच्या झाडामध्ये आणि ह्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का नाही. ह्याला काय म्हणायचं असंपर्क बल म्हणायचं. द कोकोनट इज फॉलिंग ऑन द ग्राउंड ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड दिस इज कॉल्ड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. द आयर्न नेल इज attracted to the magnet and the force is not seen between these two objects and this is called a non contact force. म्हणजे हे लोखंडाची खिळे ह्या लोहचुंबकाकडे आकर्षित त्याच्याकडे खेचले जातात पण त्याच्यामध्ये फोर्स दिसत नाही आणि ह्याला असंपर्क बले म्हणतात. आता हा माणूस कारला ढकलतो कार पुढे जाते म्हणजे ह्याला संपर्क येतो तो बल लावलेला दिसतो म्हणून ह्याला म्हणायचं संपर्क बले. आता तुम्हाला माहित आहे आता तुम्हाला दुसरं एक माहित आहे
दुसरा एक बल घेतला बॅलन्स्ड फोर्स. बॅलन्स्ड फोर्स म्हणजे संतुलित बल. आणि अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे असंतुलित बल. आता मला सांगा हे संतुलित बल कशाला म्हणायचं, असंतुलित बल कशाला म्हणतात. बॅलन्स्ड फोर्स म्हणजे संतुलित बल मराठीमध्ये म्हणतो आणि अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे असंतुलित बल. आता मला माहिती आहे रस्सी खेच. आता इकडे काही मुले ही रस्सी आहे त्यालाच आपण काय म्हणतो टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच. आता इकडे काही मुलं आहेत तिकडे काही मुलं आहेत. मुलं इकडे काय करतात इकडे ओढतात, इकडची मुलं इकडे ओढतात. ज्यावेळेस दोघांची बल सारखी असतात त्यावेळेस ही रस्सी स्थिर असते आणि त्यालाच काय म्हणतो आपण संतुलित बल म्हणतो. फ्रॉम दिस साइड द टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच. The boys in this side the boys pull the in this side the boys pull the rope म्हणजे रस्सी. रोप म्हणजे काय रस्सी म्हणायची. रोप म्हणजे रस्सी. In this side the boys pull the rope and in this side the boys pull the rope. When the force applied by this side and applied by this side is same, then this force is called balanced force. म्हणजे बघा टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच खेळताना दोन्ही साइडनं इकडल्या बाजूला आणि इकडल्या बाजूने जर समान बल लावली तर रस्सी काय होते जागेवर असते, स्थिर असते आणि ह्यालाच काय म्हणतो आपण बॅलन्स्ड फोर्स म्हणजे संतुलित बल. When the force applied by the two end is equal, then this force is called balanced force. म्हणजे जेव्हा दोन्ही बाजूने लावलेलं बल समान असतं, सारखं असतं तेव्हा त्याला म्हणायचं संतुलित बल. When the force applied by the two end is equal, then this force is called balanced force. जेव्हा दोन्ही बाजूने रस्सीला लावलेलं बल जर सारखं असेल आणि रस्सी जागेवर स्थिर असेल तेव्हा त्याला म्हणायचं संतुलित बल. When force is applied by two end is same and the rope is stationary, then this force is called balanced force. जेव्हा दोन्ही बाजूने लावलेलं बल समान असतं आणि ही रोप म्हणजे दोरी रस्सी स्थिर असते तेव्हा त्या बलाला काय म्हणायचं संतुलित बल म्हणायचं. पण या बाजूला समजा जास्त बल लावलं आणि या बाजूला कमी बल लावलं तर रस्सी कुठे जाईल त्या बाजूला. जेव्हा या बाजूला जास्त बल लावलं आणि या बाजूला कमी बल लावलं रस्सी कुठे बाजूला आणि ह्या बाजूला जाईल आणि ह्यालाच काय म्हणायचं आपण असंतुलित बल. पण more force is applied by this side and less force is applied by this side, then this rope move this side and this force is called unbalanced force. म्हणजे लक्षात आलं तुमच्या जेव्हा एका बाजूला जास्त बल लावलं आणि एका बाजूला कमी बल लावलं तेव्हा ही रस्सी जास्त बल लावलेल्या बाजूला जाते आणि त्यालाच म्हणतो आपण असंतुलित बल. When the force applied by this side is more and the force applied by this side is less, then this rope moves this side and this force is called unbalanced force. तुम्हाला समजलं का? हे कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे लक्षात आलं का? When we push the car, there is the car moves forward. जेव्हा आपण कारला ढकलतो तेव्हा ती कार पुढे जातं and there is a direct contact between the man and the car and the force is seen to act through the direct contact of an object. This is called an contact force. आता non contact force म्हणजे काय लक्षात का? When the force is applied between two objects but there is no direct contact between these two objects, this force is called non contact force. म्हणजे संपर्क बल म्हणजे जेव्हा दोन वस्तूंमध्ये बल लावलं जातं आणि ते बल दिसतं तेव्हा त्या बलाला काय म्हणायचं संपर्क बल म्हणायचं. जेव्हा दोन वस्तूंमध्ये बल लावलेले असतात पण ते दिसत नाही त्याला काय म्हणायचं असंपर्क बल म्हणायचं. झाडावरून फळ खाली पडतं. आता कशामुळे खाली पडतं झाडावरून फळ
तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे झाडांखाली फळ खाली पडतं. पण ह्याच्या त्या झाड आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण ह्याच्यामध्ये संपर्क आहे का रे? नाही. देर इज नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द ट्री अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, बट द फ्रूट फॉल्स डाऊन अँड दिस इज कॉल्ड अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, म्हणजे असंपर्क बल. तुम्हाला समजलं का? बॅलन्स्ड फोर्स म्हणजे लक्षात का? when same force applied to the both end, when the same force applied by the two end and the rope remains constant, then this force is called contact balanced force. म्हणजे दोन्ही बाजूला जर समान बल लावलं आणि दोरी स्थिर असली तर त्याला म्हणतो आपण संतुलित बल. पण more force is applied at one end and less force is applied at to the another end, then the rope is moved to the more force, higher force, and this is called unbalanced force. जेव्हा एका बाजूला जास्त बल लावतो, एका बाजूला कमी बल लावतो, तेव्हा जास्त बल लावलेल्या बाजूला ही रस्सी जाते, त्यालाच काय म्हणतो आपण? असंतुलित बल म्हणतो. आता बघा दुसरे घेऊ आपण ह्याच्यामध्ये. आता बघा, this is a big container. This is a big container and the container is filled by a grape. हे काय मोठं पातेलं आहे, पिंप आहे, आणि या पिंपामध्ये खूप धान्य काय केलेलं आहे? भरलेलं आहे. खूप मोठं पिंप आहे. या पिंपाला जर एका माणसानं पुश केलं तर हा पिंप पुढे स्लाइड होत नाही, म्हणजे पुढे ढकलत नाही, पुढे सरकत नाही. पण जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त माणसं जर ह्या कंटेनरला, ह्या डब्याला आपण ढकललं तर हा काय होतो? पुढे पुश होतो, म्हणजे स्लाइड होतो. म्हणजेच काय? याला काय म्हणतो आपण? इफ several forces are applied on object in the same direction, the force equal to the addition acts on that object. म्हणजे एका माणसाने जर ह्या धान्याच्या मोठ्या कंटेनरला ढकललं तर धान्याचं कंटेनर पुढे जात नाही. पण दोन किंवा चार माणसांनी जर ह्याला ढकललं तर ते पुढे जातं. कशामुळे? ते दोन किंवा चार माणसांचे लावलेलं बल होतं, त्याची काय होते? बेरीज होते, आणि सगळ्यांची बेरीज होऊन ह्या बलावर ह्या लागतं आणि ते बल पुढे जातं. When one man pushed the grain container do not move in the forward. But when two or more persons push the grain container, their grain container slide to the forward and move to the forward. And this is mean that the two or more force is added and in a one direction, and this is a if several forces are applied on a same object in a same direction, then there is a addition of the force. म्हणजे एकाच बाजूला अनेक बल लावल्यानंतर एकाच वस्तूवर एकाच दिशेमध्ये अनेक बल लावल्यानंतर ती वस्तू पुढे जाते. कशामुळे जाते? तर अनेक लावलेल्या बलाची काय होते? बेरीज होते. दुसरं काय बघा, फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स इज एक्सप्रेस्ड in magnitude and direction. आता मला सांगा, बल हे व्यक्त केलं जातं मॅग्निट्यूड म्हणजे परिमाणामध्ये, आणि परिमाणामध्ये आणि दिशेमध्ये व्यक्त होतं. डायरेक्शन म्हणजे दिशेमध्ये व्यक्त होतं. हे महत्त्वाचा पॉइंट आहे बघा. फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे बल हे परिमाण आणि दिशेत व्यक्त होतं. अँड फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, म्हणजे सदिश राशी. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी.
क्वांटिटी म्हणजे राशी आणि सदिश राशी, कारण ह्याला दिशा आहे, सदिश राशी आहे. आणि बल हे सदिश राशी आहे. फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, म्हणजे बल हे परिमाण आणि दिशेमध्ये व्यक्त केलं जातं. आणि फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, म्हणजे बल ही सदिश राशी आहे. लक्षात आलं का सगळ्यांच्या? आता बघा दुसरे घेऊ. इफ मोर दॅन वन फोर्स आर ऍक्टिंग ऑन अ बॉडी then the effect of a body is due to the net force. म्हणजे when the more than one force acting on the body, the effect on the body is the net force. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर अनेक बल लावली तर त्या वस्तूवर काय होतं, सर्व बलांचा परिणाम होतो. आता पुढे घेऊ. आता पहा थोडस हे करू. आता पहा जर खाली झाले when force is applied when force is applied on a stationary body संचित जा रे उघड, मम्मी आले दार उघड. when force is applied on a stationary body, म्हणजे when म्हणजे जेव्हा, फोर्स म्हणजे बल, अप्लाइड म्हणजे लावलं जातं ऑन अ स्टेशनरी बॉडी म्हणजे स्थिर वस्तू. स्टेशनरी बॉडी म्हणजे स्थिर वस्तू. then the body moves. स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. when a force is applied on a stationary object it moves म्हणजे हे काय होते, पुढे जाते. आता बघा सांगा, आता ही काय आहे, दिस इज अ पेन. दिस पेन इज अ स्टेशनरी. ही पेन कशा स्टेशनरी म्हणजे स्थिर आहे. the pen is object and the pen object is a stationary. when I push the pen म्हणजे मी काय करतो, I the force apply करतो. this pen is stationary. when I apply the force to the pen moves forward. आता ही पेन कशी आहे, स्थिर आहे. या पेनला मी इकडून बल लावल्यावर ही पेन काय होते, पुढे हलते. असं when a force is applied on a stationary object it moves. जेव्हा स्थिर वस्तूवर बल लावलं जातं तेव्हा ती वस्तू मूव्ह होते म्हणजे हलते. आता बघा पुढचं its speed म्हणजे गती. its speed and direction change. its speed and direction changes. its speed म्हणजे तिची गती and direction म्हणजे दिशा, change म्हणजे बदलते. suppose that this is the stationary object. ही स्थिर वस्तू आहे आणि या स्थिर वस्तूला this is the stationary object. when we apply the force to the pen moves. and then its speed and direction change म्हणजे हिची गती आणि दिशा सुद्धा बदलते. जेव्हा एखाद्या स्थिर वस्तूला आपण बल लावतो तेव्हा ती वस्तू हलते, पुढे जाते आणि तिची दिशा आणि तिची गती सुद्धा बदलते. लक्षात कोणती वस्तू घ्या तुम्ही, एखादी आता आपल्याला समजा इथे मी डस्टर उचललं किंवा असं फेकलं मी डस्टर. आता हे डस्टर आहे. when I throw the duster then the duster is that time this duster is a stationary object. when I throw the duster then duster goes forward and its speed and direction also change. म्हणजे जेव्हा मी डस्टर आपण ठेवलं हे कसं असतं, स्थिर असतं.
जेव्हा इलेक्ट्रॉन आपण फेकतो तेव्हा त्याची दिशा आणि गती सुद्धा काय होते, बदलते. हेच आपण सांगितलं. When a force is applied on a stationary object, it moves and its speed and direction change. एखाद्या स्थिर वस्तूवर जर आपण बल लावलं तर ती वस्तू हलते आणि तिची दिशा आणि गती सुद्धा बदलते. आता बघा पुढचं लिहू. सिमिलरली म्हणजे याच प्रमाणे सिमिलरली a force is required a force is required to stop an object in motion. आता याच पद्धतीने सिमिलरली, आता सिमिलरली म्हणजे याच पद्धतीने फोर्स इज रिक्वायर्ड म्हणजे बल लागतं टू स्टॉप अन ऑब्जेक्ट इन मोशन म्हणजे गतीतील वस्तूला थांबवण्यासाठी बलाची गरज असते. आता आपण वेगाने सायकलीवर जातो, वी आर रायडिंग अ सायकल. व्हेन वी अप्लाय फोर्स मीन्स व्हेन वी ब्रेक द सायकल देन द सायकल इन द मोशन स्टॉप्स. आपण सायकलीवर वेगाने चाललो. आता सायकल वेगाने चालली म्हणजे ज्यावेळेस आपण त्या ब्रेक दाबतो म्हणजे त्या बल लावतो सायकल कशासाठी, ती सायकल थांबण्यासाठी. म्हणजे काय दाखवलं, आपलं बल लावल्यामुळे ती सायकल काय झाली, थांबली. आता समजा तिकडून वेगाने चेंडू येते. आपण जर त्याला असं धरला, हात इथून वेगाने चेंडू येतो असं आपण धरला तर आपण काय केलं, त्याला फोर्स अप्लाइड केला आणि त्या चेंडूला तिकडे जायचं आपण थांबवलं. म्हणजेच the force is required to stop an object in motion म्हणजे गतीतील वस्तूला थांबवण्यासाठी बलाची गरज असते. लक्षात का. आता एखादी वस्तू वेगाने इकडे येत आहे, आपण त्याला असं धरतो, त्याला अडवतो म्हणजे काय करतो, त्याला फोर्स अप्लाय करतो, त्याला बल लावतो आणि ती वस्तू थांबवतो. म्हणजे काय, फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप अन ऑब्जेक्ट इन मोशन म्हणजे गतीतील वस्तूला थांबवण्यासाठी बलाची गरज असते. आता आपण पुढचे घेऊ. An object can change its shape due to the force. An object can change its shape due to the force. म्हणजे काय, an object म्हणजे वस्तू can change the shape, change its shape म्हणजे त्याची चेंज म्हणजे बदलते, its shape म्हणजे त्याचा आकार बदलतो, due to the force म्हणजे बल लावल्यामुळं त्याचा आकार सुद्धा बदलतो. आता आपला पिठाचा गोळा आहे, त्या पिठाच्या गोळ्याला जर आपण बल लावलं तर पिठाचा गोळा, आपला आई चपाती करते ना, पिठाच्या गोळ्याला जर बल लावलं तर त्याचा आकार बदलतो. तसं आहे. आता बघा, इनर्शिया म्हणजे जडत्व. इनर्शिया म्हणजे जडत्व. आता जडत्व म्हणजे काय दिसते का सगळ्यांनी? इनर्शिया म्हणजे जडत्व. ह्याला काय म्हणायचं, इनर्शियाला म्हणजे काय म्हणतात, एखादी स्थिर वस्तू स्वतःहून जागा बदलत नाही त्याला म्हणायचं इनर्शिया किंवा जडत्व. And stationary object do not change its state is called inertia. Tendency of object to remain its existing state is called an inertia. म्हणजे कोणतीही वस्तू एखादी वस्तू गतीत आहे ती गतीतच राहते. एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहते. कधी एखादं बाह्य फोर्स आपण जर नाही लावलं, एखादी गती स्थिर वस्तू स्थिरच राहते.
आणि एखादी गतीतली वस्तू गतीच राहते आणि त्यालाच काय म्हणायचं जडत्व म्हणायचं. आता मला सांगा, आता हा इथं आपला व्हाईट बोर्ड आहे. ह्या व्हाईट बोर्ड हा एका ठिकाणी स्थिर आहे, ह्याला आपण बलच नाही लावलं तर हा व्हाईट बोर्ड कुठे राहणार आहे, इथंच राहणार आहे, बरोबर आहे का? आता इथं पेन आहे, या पेनला जर आपण कोणतंच बल नाही लावलं तर ही पेन इथं अशीच स्थिर राहणार. When the object in a stationary motion or object in motion remains constant if external force is not applied, and this state is called inertia. एखादी स्थिर वस्तू असते किंवा एखादी गतिमान वस्तू असते, त्या स्थिर वस्तूला किंवा गतिमान वस्तूला जर आपण बाह्य बल नाही लावलं तर स्थिर वस्तू स्थिरच असते आणि गतिमान वस्तू गतिमानच राहते आणि यालाच काय म्हणायचं, जडत्व म्हणायचं. आता एखाद्या एक मोठा काय आहे, दगड आहे, त्या दगडाला आपण बलच नाही लावलं, फोर्सच नाही लावलं तर दगड त्याच ठिकाणी राहतो. हे काय आहे, जडत्व म्हणतात. यालाच म्हणायचं इनर्शिया. एकदम खूप मोठा दगड आहे आणि त्याला आपण बलच नाही लावलं, तो दगड त्याच ठिकाणी अनेक वर्ष राहतो आणि त्यालाच काय म्हणायचं, इनर्शिया. एखादा खूप मोठा दगड आहे, आपण जर त्याला समजा पोकलेन आणलं किंवा मोठा एखादा ट्रॅक्टर आणलं आणि त्या दगडाला ढकललं तर तो दगड पुढं त्याची जागा बदलतो. पण मोठ्या दगडाला आपण काहीच नाही बल लावलं तर तो दगड त्याच ठिकाणी राहतो आणि त्यालाच काय म्हणायचं, इनर्शिया म्हणजे जडत्व म्हणतात. आणि एखादी वस्तू एका स्थिर गतीत आहे आणि त्याला जर आता एखादी आपली सायकल वेगाने जात आहे, आपण त्याला ब्रेक नाही लावलं तर ती सायकल वेगाने जाते ना, ह्याला सुद्धा काय म्हणायचं, इनर्शिया किंवा जडत्व म्हणायचं. त्याची व्याख्या बघूया. The tendency of an object to remain in existing state is called inertia. The tendency of an object, the tendency of an object, the tendency म्हणजे प्रवृत्ती, of an object म्हणजे वस्तूची प्रवृत्ती. The tendency of object म्हणजे वस्तूची प्रवृत्ती, the tendency of object to remain in its existing state आता एक्झिस्टिंग स्टेट म्हणजे स्वाभाविक स्थिती, म्हणजे जी स्थिती आहे की गतीमध्ये असतात ती गतीत राहते, स्थिर असेल तर ती स्थिर असते, म्हणजे ह्यालाच काय म्हणायचं, स्वाभाविक स्थिती. The tendency of an object to remain in its existing state म्हणजे एखाद्या वस्तूची, आता टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती आणि टेंडन्सी ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूची प्रवृत्ती, रिमेन्स इन एक्झिस्टिंग स्टेट आहे त्या स्थितीमध्ये एखाद्या वस्तूची प्रवृत्ती असते, त्यालाच म्हणायचं जडत्व. इज कॉल्ड द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन्स इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. इट्स इनर्शिया. समजलं का सगळ्यांना? एखाद्या वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहते, एखादी वस्तू गतिमान असेल तर ती गतिमानच असते. त्या प्रवृत्तीला, ह्या स्वाभाविक प्रवृत्तीला काय म्हणायचं, जडत्व किंवा इनर्शिया. द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन्स इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इनर्शिया. बघा, एखाद्या वस्तूची आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व म्हणायचं. म्हणजे आहे त्या स्थितीत म्हणजे एखादी वस्तू गतिमान असेल तर ती गतिमानच राहील, एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहील. ह्या स्वाभाविक स्थितीला म्हणायचं जडत्व. एखाद्या वस्तूच्या आहे त्या स्थितीत म्हणजे एखादी वस्तू गतिमान असते ती गतिमानच राहील, एखादी वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहील. ह्या वस्तूच्या प्रवृत्तीला म्हणायचं जडत्व. The tendency of an object to remains in its existing state is called inertia. लक्षात आलं का सगळ्यांना? त्याच्या पुढचं आपण टाइप्स ऑफ इनर्शिया पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.